रसिको नमस्कार. आपली पुन्हा भेट. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या, मराठी भाषेची महती सांगणारा हा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा. माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. मंडळी, दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी प्रतिदिनी आपण संध्याकाळी 4 वाजता भेटतो. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, मिती ग्रुप तसंच राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पृष्ठांवर आणि युट्यूब वाहिनींवर सुद्धा. मंडळी, आज आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, जाणकारांकडून जाणून घेणार आहोत. ते आहे प्रकाशन विश्व. प्रकाशन विश्व म्हणजे मान्यवर साहित्यिकांचे शब्द आपल्यापर्यंत पुस्तक रूपाने आणून देणारा, लेखक ते वाचक या साखळीतला सगळ्यात महत्वाचा एक दुवा, आणि तो तितकाच सर्जनशील दुवा. कारण शब्द जसे आले तसेच तो आपल्याला देत नाही. तो अधिक आशय पूर्ण करत, अर्थ घन करत, ते कसे होतील याचा विचार करत आपल्यापर्यंत आणून देतो. आणि म्हणून आहे ते प्रकाशन विश्व आहे. आजच्या ह्या सगळ्या प्रकाशन क्षेत्राविषयीच्या गप्पा मारण्यासाठी असेच 3 मान्यवर आपल्या बरोबर आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे आणि पॉप्युलर प्रकाशनाचे हर्ष भटकळ. तिघाही मान्यवरांचं ह्या मुक्तांगणामध्ये स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्या रसिक वृंदालाही शुभेच्छा देतो आजच्या आपल्या गणतंत्र दिवसाच्या. कारण गणतंत्र दिवस हा सुरू झाला, तो सुद्धा त्याच्याही पार्श्वभूमीवरती एक पुस्तकच आहे. आणि ते पुस्तक म्हणजे भारताचं संविधान. तर त्यामुळे आज पुस्तक जगातल्या गप्पा आपण या मान्यवरांकडून ऐकतोय. त्याच्यासाठी अत्यंत औचित्याचा असा दिवस आजचा आपल्याला लाभलेला आहे. अशोकराव कोठाळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मॅजेस्टिक प्रकाशनचे आजचे संचालक. परंतु एक खूप मोठी पार्श्वभूमी असलेले 1942 मध्ये मुंबईमध्ये गिरगावात मॅजेस्टिक सिनेमाच्या शेजारीच औदुंबराच्या छायेत असं मराठी भावविश्वातलं त्याचं नाव आहे. तिथे एक पुस्तक विक्री केंद्र आणि त्याचबरोबर प्रकाशन व्यवसाय ह्याचा आरंभ केशवराव कोठावळ यांनी केला. तो पुढे वाढू लागला. गिरगावातच पोपटलाल बिल्डिंगीत दुसरं केंद्र सुरू झालं. त्या पुढे दादरला सुरू झालं, पुण्यामध्ये सुरू झालं. पुण्यामध्ये दुमजली इमारत उभी राहिली. पहिल्या मजल्यावरती ह्या प्रकाशन व्यवसायाला आणखीन एक संवादाची नवी डहाळी फुटली आणि ती होती मॅजेस्टिक गप्पा. आणि त्या गप्पा पुण्यात सुरू झाल्या, पुढे त्या मुंबईतही पार्ल्यामध्ये आल्या. आपण सगळेच जण जाणतो. अनेक पुस्तकांचं, अनेक लेखकांचं जे लेखन आहे ते अत्यंत कौतुकानं, आस्थेनं अशा वाचकांपर्यंत आणून देणारं
असं हे मॅजेस्टिक प्रकाशन केशवरावांच्या नंतर अशोकरावांनी त्याची धुरा सांभाळली. आपण सगळेच जण जाणतो की ह्या व्यवसायातल्या कितीतरी नव्या गोष्टी ह्या मॅजेस्टिकनी पायंडासारख्या सुरू केल्या. जसं मॅजेस्टिक गप्पांचा मी उल्लेख केलाच, परंतु त्याचबरोबर दीपावली सारखं दीनानाथ दलालांचं जे दीपावली वार्षिक होतं ते वार्षिक केशवरावांनी चालवायला घेतलं. ग्रंथप्रेमी मंडळी या नावानं ग्रंथ विश्वातली सगळ्या हालचालींची खबरबात वाचकांपर्यंत नेणारं असं ललित सारखं, की जे सगळं ह्या ग्रंथ विश्वातल्या लहान सहान सर्व घटना, नवी प्रकाशनं, विद्यमान प्रकाशनं, त्या प्रकाशकांचं काय चाललंय, नवी लेखक नवं काय लिहितायत, ह्या सगळ्याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत आणणारं ललित सारखं एक सुंदर मासिक. तर त्यामुळे हे अशोकरावांनी पुढं चालू ठेवलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स प्रस्तुत डिस्टिंग्विश बुक सेलरचा पुरस्कार, एका अर्थानं राष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार आहे तो तो त्यांना मिळालेला आहे. विपू भागवत हाही अत्यंत मान्यवर नाममुद्रा असलेला पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे. औरंगाबादच्या साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट प्रकाशक म्हणूनही त्यांचा गौरव झालाय. त्यांनी निर्माण केलेल्या कितीतरी पुस्तकांना राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. दुसरे आपल्या मान्यवर आहेत सुमती लांडे. आपल्याला माहिती आहे शब्दालय प्रकाशन खूपदा प्रकाशन विश्व शब्दालय शब्दालय खूपदा असं होतं की सगळ्या प्रकाशन विश्वाच्या नकाशावरती मुंबई पुणे ठळकपणे दिसणारी गावं आहेत असं वाटत राहतं, आणि मग अन्यत्र काय चाललंय तर अन्यत्र असलेलं श्रीरामपूर सारख्या ठिकाणी असलेलं शब्दालय प्रकाशन हे मराठी साहित्य विश्वातलं एक अत्यंत ठसठशीत असं स्थान झाल्याचं आपण सगळेच जण जाणतो. लेखनाचा, प्रकाशनाचा, संपादनाचा उत्तम दांडगा अनुभव असलेल्या सुमतीताई मूलतः कवयित्री आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यांच्या कवितांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलेलं आहे. विखे पाटील पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार. शब्दालय वार्षिकही त्या चालवतात, त्यामुळे त्या वार्षिकालाही अनेक पुरस्कार मिळालेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे नवीन लेखनातले नवे अंकुर शोधणं आणि त्यांना प्रकाश दाखवणं हे एका अर्थानं प्रकाशनाचं एक मोठं काम हे आपण शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून सगळेजण अनुभवतो आहोत. तिसरे आज माध्यमावर आपल्या बरोबर आहेत ते आहेत हर्ष भटकळ. भटकळ हे नाव सुद्धा सगळ्या ग्रंथविश्वात, साहित्य विश्वात, ग्रंथरसिकांच्या मनात अत्यंत घट्ट ऋतूत बसलेलं असं नाव आहे. कारण एका अर्थानं 3 पिढ्यांचा असा वारसा आहे. गणेश रामराव भटकळांनी प्रारंभ केलेलं, आणि ते सुद्धा कधी तर 1924 मध्ये, म्हणजे शताब्दी आता फार दूर नाही पॉप्युलर प्रकाशनाची. पण इतका प्रदीर्घ असलेला वारसा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे रामदास भटकळ अनेक वर्ष पॉप्युलरचं काम ज्यांनी पाहिलं, साहित्य विश्वातही लिहिलं, अतिशय आस्थेनं उमाळीनं लेखकांचे खूप आत्मीय परिचय त्यांनी आपल्याला करून दिले. आणि त्यानंतर आता हर्ष भटकळ ही धुरा सांभाळतायत. 1925 मध्ये इंग्रजी प्रकाशनापासून सुरू झालेलं हे सगळं काम आहे. आरंभी वैद्यकीय, पुढे समाजशास्त्रीय डॉक्टर घोरी यांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु त्यानंतर मात्र नवकथेचा बहर हा पॉप्युलर प्रकाशनानं साहित्य रसिकांपर्यंत आणलेला आपण सगळ्यांनी अनुभवला. गंगाधर गाडगिळांचं कबूतर, अरविंद गोखल्यांचं कमळण सारखा संग्रह, आणि नवकथेचा सगळा जो पहिला सुगंध होता तो सुगंध पॉप्युलरनी मराठी साहित्य जगतामध्ये त्याचा दरवळ अजूनही आहे, नित्य दरवळ आहे. त्यानंतर हर्ष भटकळ ही सगळी परंपरा सांभाळतायत. उच्च विद्या प्राप्त करून झाल्यानंतर आता जवळपास गेले 30-35 वर्ष हर्ष भटकळ 30-32 वर्ष हा व्यवसायात लक्ष देत आहेत. त्यामुळे नवे रंगही त्याच्याबरोबर यायला लागलेले आहेत. वैद्यकीय, सामाजिक,
साहित्य, ललित ह्या सगळ्या पॉप्युलरचा नकाशा होताच. त्या नकाशामध्ये पाककला आणि त्याच्याच बरोबर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, चंदामामा यांच्याबरोबर काही जोडीने काही प्रकाशनं करणं किंवा डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक अशा वाहिन्यांबरोबरही जोडीने काही कामं करणं, असा एक नवा प्रकाश हा हर्ष भटकळांनी या सगळ्या पुस्तक पंढरीमध्ये आणलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मला आरंभ करावासा वाटतो मॅजेस्टिकचे अशोकराव कोठावळे यांच्यापासून. अशोकराव, मॅजेस्टिक प्रकाशन ही नाममुद्रा खूप मोठी आहे, प्रदीर्घ आहे. मला जरा आपल्या एकंदरच प्रकाशनाच्या परंपरेविषयी, म्हणजे मॅजेस्टिक सुरू झालं तेव्हा अन्य कोण कोण प्रकाशक होते, काय काय प्रकाशन विश्वात घडत होतं, आणि मॅजेस्टिक एक स्वतःच एक वेगळी नाममुद्रा घेऊन काम पुढे करत आलेलं आहे. परंतु थोडा परंपरेचा हा आढावा घेऊन आम्हाला मॅजेस्टिकच्या कामाविषयी, आजवरच्या वाटचालीविषयी जरा थोडंसं सांगावं. तुम्ही मगाशी म्हणालात तसं 15 जून 1942 साली बाबांनी एक दुकान खरेदी केलं. म्हणजे ते दुकान, त्याचा साईज जो होता तो फक्त 6 फूट बाय 4 फूट, म्हणजे 24 स्क्वेअर फीटाचं दुकान बाबांनी सुरू केलं गिरगावात. त्याआधी ते त्याच फुटपाथवर, म्हणजे ते गिरगावात आमचं दुकान होतं त्याच्या समोर ते पुस्तकं, फुटपाथवर पुस्तकं विकत असत. आणि नंतर 1942 साली त्याने हे दुकान घेतलं. परंतु त्या म्हणजे गिरगावात त्यावेळी खूप दुकानं होती, म्हणजे लाखानी बुक डेपो, स्टुडंट्स बुक डेपो, बॉम्बे बुक डेपो, एक मोठा बुक डेपो गिरगावात होता. परंतु मला नेहमी चौकातच होतं ते, त्या एका चौकातच सगळं काही होतं. हो, गिरगाव नाका ज्याला आपण म्हणतो, त्या गिरगाव नाकातच ते सगळी दुकान अगदी 4-5 मिनिटाच्या अंतरावर होती. ती इतकी कमी अंतरावर होती की समजा एखादं पुस्तक आमच्याकडे नसलं तर हळूच आम्ही एखादी चिठ्ठी पाठवून बॉम्बे बुक डेपो मधनं मागवत असो, किंवा बॉम्बे बुक डेपो मध्ये एखादं पुस्तक नसलं तर ग्राहकाला, वाचकाला तिथेच उभं करून ती पुस्तकं मागवली जात असत आणि पुरवली जात असत. इतकं ते सगळं जवळ होतं. म्हणजे गिरगाव हे पुस्तक विक्रीचं मोठं केंद्र होतं. मी तुम्हाला सांगतो, शालेय पुस्तकं तर मोठ्या प्रमाणावर तिथे विक्री जाते. त्यावेळी ज्यावेळी आमचं दुकान, त्यावेळी सबर्ब इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं, एवढं विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे अगदी सबर्बन मधनं ही पुस्तकं, म्हणजे मला तर आठवतं की वसईवरनं ते कावडी घेऊन यायचे आणि आमच्याकडे सकाळी लिस्ट देऊन जायचे आणि संध्याकाळी पुस्तकं घेऊन जायचे, असा तो हे होता. म्हणजे त्यावेळी पुस्तक विक्रीचं एक केंद्र गिरगाव होतं. बाबाने त्यामुळे ते निवडलं. आणि मुख्य म्हणजे आमच्या दुकानात बरेच जण हा प्रश्न विचारतात की तुमच्या दुकानात तुम्ही मॅजेस्टिक हे कसं नाव आलं? एवढूसं दुकान आणि त्याचं नाव मॅजेस्टिक, 24 स्क्वेअर फीटाच्या दुकानाचं नाव होतं मॅजेस्टिक. पण अर्थात त्याचं कारण असं होतं की बाबांनी मॅजेस्टिक सिनेमा जो होता, आमच्याच बाजूला एक मोठं मॅजेस्टिक थिएटर होतं आणि जिथे मराठी सिनेमा लागत, त्याच्याच बाजूला हे आमचं दुकान असल्यामुळे त्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये, त्यामुळे बाबांनी ते मॅजेस्टिक हे नाव ठेवलं. परंतु बाबांना स्वतःला वाचनाची खूप आवड होती. बाबा खूप वाचत असत. बाबांनी त्या काळात काही लहान मुलांची पुस्तकं पण लिहिलेली आहेत, म्हणजे ठेंगूचे पराक्रम, जाड्या रडा, वसिलीचे भाग्य वगैरे अशी पुस्तकं लहान मुलांची बाबांनी लिहिली होती. आणि 1942 साली दुकान सुरू झाल्यानंतर 1952 साली बाबांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला. आणि ते आमचं जे पहिलं पुस्तक होतं मालतीबाई दांडेकरांचं विवाहानंतर, असं हे पुस्तक होतं. आणि त्याच्या खूप आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते लग्न समारंभात भेट दिलं जायचं. आणि ते भेट दिल्यानंतर ते म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की हे पुस्तक इतक्या लोक लग्न समारंभात नवं दाम्पत्याला भेट द्यायचे नवविवाहितांना, की त्यांच्याकडे यांच्याकडे 5-6 कॉपीज येत असत. मग ते दुसऱ्या दिवशी काही वेळा आमच्याकडे येत असत आणि म्हणाले की मला ह्या तुमच्या 10 कॉपीज आल्या, याचं काय करू मी? मग आम्ही त्या परत घेत असू. पण ते एक सक्सेस ज्याला म्हणतो, तो म्हणजे यशस्वी असं बाबांनी प्रकाशित केलेलं पहिलंच पुस्तक होतं. अर्थात बाबांना ललित साहित्य, आणि आमचं जे दुकान होतं त्या 24 स्क्वेअर फीटात कोण लेखक आला तर त्याला आतमध्ये बसायला पण छोटीशी जागा असायची.
तर बाबा मग ते बाहेर जात असत आणि शेजारीच इराण्याचं हॉटेल आहे. त्या इराण्याच्या हॉटेलमध्ये बऱ्याच लेखकाने हे लिहिलेलं आहे की एका चहावर आणि त्यावेळी सिगरेटवर बऱ्याच गप्पा होत असत आणि पुस्तकं निघत असत. आणि हे असतानाच बाबांनी 1964 साली एक आम्ही कादंबरी स्पर्धा आयोजित केली मॅजेस्टिकने. आणि त्या कादंबरी स्पर्धेत चक्र, माहीमची खाडी, माणूस यासारखी पुस्तकं प्रकाशित पण झाली आणि त्यांना बक्षिसं मिळाली. आणि बाबांनी हे जे आहे हे सतत सुरू केलं, म्हणजे प्रकाशन व्यवसाय पण पण त्याचबरोबर बाबांचं एक नेहमीच बाबांनी ठरवलेलं होतं की नुसतं पुस्तकं प्रकाशित करायची नाहीत, तर ती वाचकांपर्यंत गेली पाहिजेत. त्यासाठी काय काय वेगवेगळ्या योजना करता येतील त्या त्या करत असत. म्हणजे आम्ही त्या 24 स्क्वेअर फुटातून आम्ही गिरगावात दुसरी मोठी जागा घेतली, 2 गाळे घेतले. नंतर आम्ही दादरला सुरू केलं. पुण्यात बाजीराव रोडवर आमचं दुकान होतं, ते सुरू झालं. नंतर मॅजेस्टिक बिल्डिंग तुम्ही मागाशी उल्लेख केला, तिथे आमचं मोठं ग्रंथालय होतं. कारण पुस्तकही प्रकाशित झाल्यानंतर ती वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. म्हणजे आमचा प्रकाशन व्यवसाय एका बाजूला वाढत असताना बाबांनी पुस्तक विक्री केंद्र सुद्धा वाढवत नाही. वा, अशोकराव धन्यवाद. खूप चांगली एक परंपरा उभी कशी राहिली मॅजेस्टिकची याचा तुम्ही खूप चांगला धावता आढावा घेतलात. सुमतीताई, मी मगाशी म्हटलं तसं की मुंबई पुणे अशी मोठी शहरांच्या पासून दूर असलेलं श्रीरामपूरमध्ये एक नवं प्रकाशन सुरू झालं आणि त्याचा खूप चांगला एक आवाका, त्याचं एक रूप हे तुम्ही उभं केलेलं आहे. मला तुम्ही असं सांगा, या सगळ्या प्रकाशनाकडे वळावं असं वाटावं, असा प्रेरक तुमच्या समोरचा आदर्श प्रकाशक कोण होता? तुम्ही पाहिलेलं प्रकाशकांचं जग काय होतं ते आधी सांगा, आणि मग तुम्ही प्रकाशनात उतरलात त्याची पायाभरणी त्याविषयी सांगा. पण आधी तुम्ही पाहिलेलं प्रकाशकांचं जग सांगा. खरं सांगायचं तर मी प्रकाशकांचं जग वगैरे काहीही पाहिलेलं नव्हतं. मुळात मी श्रीरामपूर सारख्या ठिकाणी राहिलेले, लहान गाव आहे तसं आमचं, आजही लहानच आहे. 35 वर्षापूर्वी तर फार जास्ती लहान होतं. मी स्वतः मराठीची विद्यार्थिनी आणि 1984 साली मी शब्दालय पुस्तक भांडार या नावाने पुस्तकाचं दुकान सुरू केलं होतं. म्हणजे हे सुरू करण्याचं कारण मला स्वतःला पुस्तकांची आवड म्हणून. आणि मी लग्नानंतर सगळं शिक्षण केलं होतं 11वी नंतरचं, आणि MA BEd झाले मी. एखाद दुसरा इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझं शिक्षण अमुक तमुक किंवा ज्या परिस्थितीतून मी शिक्षण घेतलंय त्याला काही जागा नाहीये. जागा माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत की नाही वगैरे या गोष्टीला जागा आहे. त्या तपशिलात मी जात नाही आता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि असं लक्षात आल्यानंतर ओके, ज्या याच्यातून मी शिक्षण घेतलंय त्याला जर जागाच नाहीये तर मला ती नोकरीच नको, मी नोकरी करायची नाही असा निर्णय घेतला एका मुलाखतीनंतर. आणि नोकरी नाही करायची तर करायचं काय, काहीतरी करणं मला फार आवश्यक होतं. आणि मग म्हटलं की आपण पुस्तकाचं दुकान, म्हणजे तिकडून परत येतानाच मी निर्णय घेतला की आपण एक पुस्तकाचं दुकान सुरू करू, कारण आपल्याला पुस्तकं आवडतात आणि आपल्याला भरपूर पुस्तकं वाचता येतील या निमित्तानं, आणखी पुस्तकं वाचता येतील. पण डोक्यामध्ये त्यावेळेला हे काही गणित नव्हतं मग की पुस्तकाचं दुकान सुरू करणं, श्रीरामपूरमध्ये सुरू करणं ही कशी किचकट गोष्ट आहे. कारण श्रीरामपूरला त्याही वेळेला अवांतर पुस्तकाचं एकही दुकान नव्हतं. अभ्यासक्रमाची पुस्तकाची 1-2 दुकानं होती, पण बाकी इतर पुस्तकांचं नव्हतं. आणि एक चांगलं वाचनालय माझ्या गावात होतं, लोकमान्य टिळक वाचनालय म्हणून, त्याची सभासद होते. आणि एक वाचनाचं खूप चांगला, मला त्याच्यातून वाचनासाठी खूप उत्तम पुस्तकं मिळायची. आणि हा निर्णय मी प्रवासात घेतला की आपण एक पुस्तकाचं दुकान सुरू करू. इथं जेव्हा आले मी श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर हे सगळं सुरू करण्यासाठी मला कोण नाही करणार, कारण आपल्याकडे मुलीवर किंवा बायकोवर पैसे गुंतवण्याची आपल्या निश्चित करीत त्यावेळेस तर नव्हती अजिबातच. म्हणजे मुलीसाठी पैसा गुंतवणं किंवा बायकोसाठी पैसा गुंतवणं, तर हा सगळा विचार मलाच करायचा होता करताना. आणि तो विचार करायचा तर कसं करायचं, काय करायचं. जेव्हा मी घरात हे सांगितलं, माझ्या वडिलांना सांगितलं, तर माझे वडील म्हणे की
मी शेतकरी कुटुंबातली मराठा समाजातली मुलगी. वडील म्हणे की आमच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी दुकानांमध्ये उभं राहिलं नाही, दुकानात उभं राहिलं नाही, तू काय आमचं नाक कापते का म्हणे. आता मी ही थोडी थोडी सगळ्याच याला वैतागलेलीच होते. मी सांगितलं त्यांना, बाबा तुम्ही असं करा, मी तुमची मुलगी असं कोणाला सांगूच नका ना मग, तर मला ते करायचं आहे म्हणून. नंतर त्यांचा तो विरोध कमी झाला त्यांचा आणि त्यांनी मला मदत पण केली. पण म्हणजे असा माहोल होता त्यावेळेला, माझ्या गावाचा नव्हता, माझ्या घरातला नव्हता आणि मला तर ते करणं आवश्यक होतं. मग ते केल्यानंतर त्यावेळेला बँकेची सुशिक्षित बेकार नावाची एक योजना होती. गंमत अशी की मी सुशिक्षित होणे बेकार तर होतेच, त्याच्यामुळे ते मी बँकेत गेले, माहिती घेतली सगळे काय योजना आहे ते. तर मला बँकेने सांगितलं, बरोबर आहे, ही आमची योजना आहे आणि तुमच्याकडे डिग्री आहे त्याच्यामुळे ते काही प्रश्न नाही, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी घटस्फोट दाखवावं लागेल, हे बँकेच्या अधिकाऱ्यांचं आहे म्हणणं. म्हटलं हो, तशी परिस्थिती नाहीये सुदैवानं माझ्या नवऱ्याचं आणि माझं बरं आहे, घटस्फोट घ्यावा अशी काही परिस्थिती नाहीये. आणि मला खूप पद्धतीनं त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. मी त्यांना म्हटलं की बाबांनो, तुम्ही मला संधीच दिली नाही तर माझी पात्रता मी कशी सिद्ध करू शकेल, मी चालवू शकेल पुस्तकाचं दुकान अमुक. आणि खूप पटवल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि त्यावेळेला मला 25,000 रुपये कर्ज मिळालं. 25,000 रुपये तशी मोठी रक्कम होती 84 साली, 1984 साली. त्याच्यामध्ये मला आठवतंय, मी 14,000 रुपयाची शेड बांधली पुस्तकासाठीची आणि 11,000 रुपयाची पुस्तकं पुण्यातून आणली. मग पुण्यातून मॅजेस्टिक असेल, रसिक असेल, जे विक्री केंद्र होते ते जाऊन, आणि हे सगळं करणारे मी एकटीच होते. म्हणजे आजही मी बऱ्याच काळापर्यंत, आताच्या आधीच्या, एक खंबी तंबू म्हणतो तसं ते एक छत्रीच असं ते सगळं होतं आणि पुस्तकं आणण्यापासून ते त्याचं वितरण करण्यापर्यंत. आणि माझी जागा तशी गावाबाहेर होती त्यावेळेला, तर फार गावाबाहेर होती, आता तरी सेंटरला आली ती जागा, पण त्यावेळेला ती गावाबाहेरच होती जागा. आणि तिथून मी ते पुस्तकाचं सुरू केलं केंद्र. पुस्तकाच्या उद्गामी एम.फिल करत असताना पुण्यात होते त्यावेळेला मला माझे काही लोकांशी परिचय झाले होते. पुस्तकाच्या दुकानाचं उद्घाटन जे आहे ते महानवरांच्या हस्ते झालं. त्याच वेळेला मी ग्रंथालयाचं केंद्र सुरू केलं पहिलं श्रीरामपूरमध्ये. त्यावेळेला दिनकर गांगल, त्यांचे सगळे सहकारी, अरुण साधू वगैरे सगळे लोक आले होते पुस्तकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला. आणि अशा पद्धतीनं मी ज्या गावामध्ये या पद्धतीच्या दुकानाची, पुस्तकांची, म्हणजे शब्दशः विक्रेती ज्याला परंपरा म्हणतो तसं काही वातावरण नव्हतं, तिथे मी ते धाडस केलं सुरू करण्याचं. आज धाडस म्हणते मी, त्यावेळेला ते धाडस असं काय वाटत नव्हतं मला. ते करायचं आहे आणि आपण ते करतो आहोत, एवढंच फक्त मनाशी होतं आणि ते मी करत होते. अशा पद्धतीनं 1984ला शब्दालय पुस्तक भांडार हे पुस्तकाचं दुकान मी श्रीरामपुरात, साधारणतः गावाच्या बाहेर अशाच ठिकाणी सुरू केलं. आणि मग त्याच्यानंतर पुष्कळ ते गावाच्या बाहेर आहे म्हणून रेल्वे स्टेशन जवळ एक छोटी टपरी, दुसऱ्याची टपरी होती. त्या टपरीमध्ये, टपरी म्हणजे लाकडी फुका असं, ते दुसऱ्याच्याच लाकडी फुक्यामध्ये मी पुस्तकं ठेवायला लागले बाजारच्या दिवशी वगैरे, आणि त्याच्या बरोबरीने इतर गोष्टी. त्यावेळेला मी सांगितलं आता की 25,000 ही काय पुरेशी रक्कम नव्हती. आणि माझ्याकडे लग्नातलं मंगळसूत्र होतं आणि एक नेकलेस होता छोटा, ज्याची किंमत त्यावेळेला 6,500 रुपये होती. तर मी ते घरात कुणालाही न विचारता उद्योग केले आणि त्याचे 6,500 रुपये मला मिळाले आणि त्याची पण पुस्तकं आणली आणि ते सुरू केलं. तर तिथे पुस्तकं घ्यायला येणार कोण ना. मला एक जुनी अशी तुडतुडी मिळाली TVS 50. त्याच्या आधी मी सायकल पण नव्हती चालवलेली. तर जेव्हा ही गाडी मी चालवायची शिकत होते त्यावेळेला मला गाडी चालवण्याचं काही ज्ञानच नव्हतं. मी गाडी सुरू की खड्डा दिसला की मी हॉर्न वाजवायचे, ब्रेकच्या ऐवजी हॉर्न वाजवायचे, अशी परिस्थिती. पण मग हळूहळू शेजारच्या गावांमध्ये पुस्तकं घेऊन जाणं करणं असं मी सुरू केलं आणि सुरू झालं. 1985ला मी दिवाणी अंक सुरू केला. 1989ला पुस्तकाचं प्रकाशन सुरू केलं आणि चालली नाव पुढे असं. वा वा, झालं ते. खूप चांगलं. शब्दांचं घर उभं करण्यासाठी तुम्ही दाखवलेला जो सगळा उत्साह, त्यातली जी तडफ आहे,
ही तडफ खरंच विशेष आहे, खूप महत्वाची आहे. आणि त्यामुळे सुद्धा हा लेखक ते वाचक याच्यातला जो प्रकाशन नावाचा दुवा आहे, तो दुवा खूप ठसठशीतपणे सगळ्यांच्या समोर येतो. महत्वाचा किती आहे हे हळूहळू लक्षात येऊ शकतं. हर्षजी, तुमच्याशी मला जे बोलायचं आहे ते तुमच्याकडे एक प्रदीर्घ परंपराच होती आणि परंपरेवर पुढे चालणं हे कधी स्वाभाविक वाटतं आणि कधी कधी असं वाटतं की अहो आता कोणी चालायला तयार नसतं परंपरेचं. त्यामुळे मूळ परंपरागत चाललेलं जे काही काम असतं घरातलं, त्यापेक्षा वेगळ्याच वाटेवर चालणारी मुलं घरामध्ये असतात. परंतु तुम्ही मात्र उच्च विद्या विभूषित होऊन तुम्ही आलात आणि तुम्ही पॉप्युलर प्रकाशनाचंच काम पुढे न्यायचं असं ठरवलं. तर या सगळ्यामध्ये म्हणजे कधी कधी परंपरेचा उपयोग असतो आणि कधी परंपरेची बेडीही वाटायला लागते. तर तुम्ही काम सुरू केलं तेव्हा पॉप्युलर मधली स्थिती काय होती? कसं काम चाललेलं होतं? तुम्हाला तिथे रुजायला जी काही अनुकूलता होती ती अनुकूलता तुम्हाला करण्यासाठी काही विशेष परिश्रम पडले का अनुकूलता होती आणि त्या अनुकूलतेचा तुम्ही उत्तम उपयोग केलात? जरा ह्या सगळ्याविषयी सांगा. जरूर. सुमतीताईने जी त्यांची अ, एक डेव्हलपमेंट संघर्ष. संघर्ष तो काय मला झाला नाही, कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पॉप्युलर प्रकाशन हे आता 95 वर्ष चालू आहे आणि बाबा आजोबा काका पांडुरंग शेठ ज्यांनी बॉम्बे बुक डेपो किती वर्ष चालवलं, त्यांच्यामुळे मला एक बेस जो मिळाला त्याचा मला गर्व हे आनंद होतो. आणि तुम्ही म्हणाला तसं त्याचा फायदाही असतो पण त्याच्या बेड्याही असतात, की आपण काहीही केलं तरी हा हे तर चालूच आहे, तू काय करतो आहेस असं असं पण होतं. आणि प्रत्येक व्यक्तीला आपण काहीतरी करावं असं एक वाटतं, की असंच काहीतरी चाललं आहे म्हणून ते पुढे करावं. सो त्या दृष्टीने मी पण जे होतं ते चालू कसं ठेवता येईल, कारण आज ते इतकं सोपं राहिलेलं नाहीये. आणि जे नाही आहे ते माझ्या अभ्यासामुळे म्हणा किंवा जे मी ट्रेनिंग घेतलं परदेशी पब्लिशिंग मध्ये त्याच्यामुळे म्हणा, ते जे मला फायदे मिळाले ते आपण प्रकाशनात कसे आणू शकतो. बाबा पण नेहमीच काहीतरी वेगळं करायचे, की पॉप्युलरने सुद्धा म्हणजे 1952 साली जेव्हा बाबांनी प्रकाशन सुरू केलं तेव्हा त्यांनी गाडगीळ आणि गोखलेंबरोबर सुरू केलं. त्यावेळेचे जे एस्टॅब्लिश लेखक होते ते न घेता काहीतरी एक नवीन वळण लागू शकेल त्याप्रमाणे त्यांनी प्रकाशन सुरू केलं आणि ते सातत्याने गेले 65 वर्ष तसंच चालू आहे. की कविता बघितली तरीही अगोदर आम्ही बापट, पाडगावकर, करंदीकर सारखे ते आताची जी नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही सातत्याने नवीन जे होईल. आणि आज आपण भाषेबद्दल बोलतो आहोत म्हणून ह्यामुळे भाषेला पण त्याचा फायदा होतो, कारण जसं हे बदलत जातं तशी भाषा समृद्ध होण्याची शक्यता वाढते. कारण नवीन पिढी पण ती पुस्तक वाचतात, पुस्तकाकडे वळतात आणि हे मला वाटतं एक पॉप्युलरचं मोठं कार्य आहे. दुसरी गोष्ट जी बाबांनी केली, की पुस्तक हे फक्त पुस्तक स्वरूपात करावं असं न बघता पुस्तक हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल वेगवेगळ्या तऱ्हेने. आणि मी 1-2 छोटीशी उदाहरणं देतो, की आम्ही जेव्हा स्मृतिचित्रे श्रेयस मालिकेत प्रकाशित केलं तेव्हा आम्ही त्याचं एक एकपात्री नाटक पण केलं जे सुहास जोशीने केलं, की म्हणजे तेच कसं कन्वे करता येईल. किंवा तेंडुलकरांनी 2 नाटकं एकांकिका लिहिल्या होत्या, नियतीच्या बैलाला हो, आणि दुसरं एक होतं. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की जेव्हा ते पुस्तक म्हणून प्रकाशित होतं ते वाचकाच्या इंटरप्रिटेशन मध्ये जातं, जेव्हा ते स्टेजवर जातं ते डायरेक्टर ठरवतो की त्याचं काय इंटरप्रिटेशन असावं. पण मी लेखक आहे, मी हे कसं व्हिज्युअलाइज केलं आहे हे पण लोकांकडे पोचायला हवं, म्हणून आम्ही त्या काळात ऑडिओ टेप्स काढल्या. ह्याला झाली असतील 25 वर्ष. सो बाबांनी सुद्धा तेव्हापासनं की प्रकाशन हे लोकांपर्यंत भाषा कशी पोचवता येईल ह्याचं महत्व त्यांनी बघितलं आणि ती परंपरा आजही आम्ही चालू ठेवतो आहोत वेगवेगळ्या तऱ्हेने.
जसं आज मला वाटतं की बरेच लोक म्हणतात की पुस्तकं लोक वाचत नाहीत किंवा पुस्तकाला फ्युचर नाही, कारण जे काही टेलिव्हिजन आहे. पण मला वाटतं हे जे सगळी वेगवेगळी माध्यमं आहेत ती पुस्तकासाठीच आहेत, की पुस्तक आपण लोकांकडे कसं पोहोचू शकतो. जर आज एक नवीन पिढी ते पुस्तक किंडलवर वाचत असेल किंवा त्यांच्या फोनवर वाचत असेल, प्रकाशकानं ही आपली जबाबदारी समजायला हवी, की लेखकाची जबाबदारी आहे लिहिणं, वाचकाचा तर ते मिळायला हवं. तर आपण जे तुम्ही म्हणाला की प्रकाशकाची जबाबदारी आहे ते कसं लिंक करणं, तर आज जर हा लिंक असेल तर आपण प्रकाशक म्हणून हा लिंक कसा स्ट्रेंथन करता येईल किंवा कसा वाढवता येईल हा बघायला हवा. तर हे कदाचित कॉन्ट्रोवर्शियलही असेल, कारण आपण सगळेच जास्त पुस्तक म्हटलं की घरी आणून पेपरवरती जे असतं तेच पुस्तक मानतो आणि आपण एक वयाचे झाले आहोत. पण पुढची पिढी आहे, त्यांना जर आपण सांगितलं नाही तुम्ही हेच वाचा, कदाचित ते वाचणार नाही. कारण आज कोविड नंतर आपण बघतो की शाळेतल्या म्हणजे पहिलीतल्या मुलाला सुद्धा ऑनलाईनच शिकावं लागतं आहे. आता हे टेम्पररी असेल, पण त्यांची जी एक काय म्हणतात सवय होणार आहे, सवय होणार खरंच, की आपण एका नव्या माध्यमाचा परिचय होणार आहे त्याला. खरंय. हो. सो हे आपण काय नाकारू शकत नाही. आणि प्रकाशन संस्थेने जर भाषेला पुढे ठेवायचं असेल तर मराठी भाषा जर पर्टिक्युलरली धरली तर आपण हे समजून पुढे कसं प्रकाशन करावं हे सध्या मी बघतो आहे. की तुम्ही म्हणाला की वेगळं काय करता येईल, तर ह्या दृष्टीने वेगळा एक विचार करणं किंवा पुढे पॉप्युलरला किंवा इतर प्रकाशकांना कसं जाता येईल ह्याचा आपण सर्वांनी पण विचार करावा. की मला माहितीये की सुमतीताईने महाराष्ट्रभर कशी पुस्तकं पोचवली आहेत आणि ती एक चॅलेंज होती. पण आज जर आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे तीच पुस्तकं एक सोयीस्कर दृष्टीने पोचवता येत असली तर कदाचित त्याने मराठी भाषेला फायदाही होईल. एकदम छान. हर्षजी, तुम्ही हे जे बोलता बोलता दोन मुद्दे जे पुढे आणलेत की ह्या सगळ्या प्रकाशनाच्या उद्योगातून, मी अर्थार्जनाचा उद्योग नाही म्हणते, ही जी सगळी कृती आहे, उलाढाल आहे, ह्यातून आपण मराठी भाषेलाही एक विस्तृत पट देत असतो, मोठं करत असतो, समृद्ध करत असतो. आणि दुसरा तुम्ही विषय मांडला तो माध्यमांतराचा, म्हणजे शब्द माध्यम ते मुद्रित पुस्तकाचं एक माध्यम आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही अन्य माध्यमांतराचाही विचार केला, तसे काही प्रयोग केलेत. मला असं वाटतं की मॅजेस्टिकने केलेला प्रयोग आहे तो दीर्घकाळ चाललेला आणि अत्यंत लोकप्रिय असलेला आणि तो ग्रंथविश्वाशीच निबद्ध राहिला असा प्रयोग आहे तो मॅजेस्टिक गप्पांचा. अशोकराव, जरा ह्या गप्पांची थोडी पार्श्वभूमी आणि ह्या गप्पांकडे तुम्ही एक साहित्य विश्वातली घटना, त्याचं मूल्यांकन, एक त्रयस्थपणे त्याचं मूल्यांकन तुम्हीच स्वतः काय करा? या मॅजेस्टिक गप्पा ज्या आहेत त्या आमच्या सुरू झाल्या पुण्यात. ज्यावेळी आम्ही बिल्डिंग बांधली त्यावेळी बाबांनी तिथे एक 2,500 स्क्वेअर फीटाचं आम्ही एक ग्रंथदालन सुरू केलं त्या बिल्डिंग मध्ये. परंतु ती बिल्डिंग जी होती आमची मॅजेस्टिक बिल्डिंग, ती काही हम रस्त्यावर नव्हती, ती मुख्य रस्त्यापासून थोडीशी आतमध्ये होती. बाबा त्यावेळी पुण्यात जात, त्यावेळी बाबांना भेटायला अनेक मंडळी येत असत आणि त्यातूनच असं निघालं की ह्या ज्या आपण गप्पा मारतो इथे, त्या अनेक लोकांना पण त्याचा आनंद कसा घेता येईल याचा विचार करायला हरकत नाही. त्यातून ह्या मॅजेस्टिक गप्पा, ऍक्च्युली आम्ही त्याचं नाव, पूर्वीचं नाव होतं मॅजेस्टिक साहित्यिक गप्पा, कारण त्यावेळी साहित्यिक गप्पा आमच्या अधिक होत असत आणि आमच्याच गच्चीवर त्या सुरू झाल्या आणि त्याचं उद्घाटन गदिमाने केलं. आणि ह्या गप्पात जसा साहित्यिकांच्या मुलाखती होत असत तसंच अनेक विषयावर चर्चाही होत असे. मग साहित्यिक समीक्षकीय विषय असत, कथा, कादंबरी, नाटक वगैरे, आणि काही मुलाखती पण असत. ह्या गप्पा म्हणजे गप्पा मॅजेस्टिकच्या आमच्या बिल्डिंगवर म्हणजे आमच्या गच्चीवर
ह्या जवळजवळ 1972 ते 93 पर्यंत सुरू होत्या. या गप्पा म्हणजे 1 ते 15 मे अशा गप्पा असत आणि त्या काळात सुट्टीत पुण्यात येणारी मंडळी खूप असत. तो काळ असा होता की सुट्टी म्हणजे 1 ते 15 मे म्हणजे गच्चीतल्या गप्पाचा आनंद घेणे. अजूनही मला सांगतात, अरे आम्हाला मॅजेस्टिक गप्पाने घडवलं, आम्ही मॅजेस्टिक गप्पा ऐकता ऐकता आम्हाला साहित्याची ओळख झाली. पण बाबाने एक निश्चित असं केलं होतं की मुख्य म्हणजे गप्पा आणि त्याचबरोबर असलेलं ग्रंथ प्रदर्शन. आणि आम्ही अशी व्यवस्था केलेली होती त्यावेळी की समजा गप्पा आमच्या गच्चीत सुरू आहेत, पण त्या तुम्हाला खाली आमच्या ग्रंथ प्रदर्शनात पुस्तकं पाहता पाहता चालता चालता त्या ऐकू येत होत्या. त्यामुळे तुम्ही त्याच्या दोन्हीचाही आनंद तुम्ही घेऊ शकत होता. मला म्हणजे कित्येक लेखक, आता मी नाव घेऊन सांगेन, ऋषिकेश गुप्ते नावाचे जे नाव ते म्हणाले मला मी होय, इथे यायचे त्यावेळी या गप्पाने मला जे काही शिकवलंय आणि एक तुमच्या या ग्रंथदालनात माझा जो वेळ जायचा. अनेक लेखकांनी, मुकुंद टाकसाळे सारखे लेखक, की आम्हाला अनेक लेखक बघायला मिळाले, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांच्याशी काहीतरी कम्युनिकेशन संवाद साधता आला, याचाही खूप मोठा आनंद होता. आणि ज्यावेळी एखाद्या साहित्यिकाची मुलाखत होते त्यातून अनेक साहित्यिक प्रश्न निर्माण होतात, त्या पुस्तकांची ओळख होते. म्हणजे ज्यावेळी मुलाखतीत तो आपल्या पुस्तकांविषयी सांगतो, इतरांच्या पुस्तकाविषयी चर्चा करतो, तर त्यामुळे उत्सुकता वाढवायला पुस्तकाविषयीची, जसं समीक्षेतून किंवा पुस्तक याच्या परीक्षणातून होते, पण त्यापेक्षा ती अधिक लाईव्ह स्वरूपात होते. त्याच समोर तुमच्या लेखक बसलेले. आणि आम्ही जो म्हणजे हा पहिला शब्द आम्ही वापरला असा की प्रकट मुलाखत. तर मला एकाने असा प्रश्न केला की तुम्ही हा प्रकट मुलाखत म्हणजे काय हो? तर मी त्यांना सांगितलं की पूर्वी ज्या मुलाखती होत होत्या त्या रेडिओवर व्हायच्या, आकाशवाणीवर व्हायच्या किंवा दूरदर्शनवर व्हायच्या, त्यावेळी तुमचा माणूस तो समोर नसायचा. पण ह्या मुलाखती जी आहेत मॅजेस्टिक गप्पाने सुरू केलेल्या, तिथे तुमच्या समोर ती व्यक्ती बसलेली आणि ती तुमच्याशी संवाद साधते. त्यामुळे त्याची लोकप्रियता पण दिवसेंदिवस वाढत गेली. आणि ह्या लोकप्रियतेचाच भाग म्हणजे मला पार्ल्यातून लोकमान्य सेवा संघ जी मोठी संस्था आहे, त्यांचं पटांगण आहे वगैरे, ते आमच्याकडे मला भेटायला आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्या पार्ल्यात का सुरू करत नाही गप्पा, तुम्हाला काय पाहिजे? मी त्यांनी स्वतःहून असं विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? म्हटलं आम्हाला एक गप्पांसाठी जागा लागते आणि दुसरं प्रदर्शन. कारण पुस्तक प्रदर्शन आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणजे गप्पांना येणाऱ्या माणसाने पुस्तकाकडे वळलं पाहिजे, पुस्तकं पाहिली पाहिजे, चाळली पाहिजेत. ह्या गप्पा आम्ही पार्ल्यात सुरू केला. विजय तेंडुलकरांच्या हस्ते त्याचं पहिलं उद्घाटन झालं आणि त्या गेली 35 वर्ष चालू आहेत. ह्यात आम्ही थोडासा पुण्याच्या गप्पांपेक्षा थोडासा बदल नक्कीच केला. आम्ही यात म्हणजे साहित्यिक विषयक 1-2 कार्यक्रम असायचे, पण त्याचबरोबर नाटक किंवा मोठमोठे कलावंत, संगीतकार, राजकारण, समाजकारण, एखादा त्या वर्षी किंवा करंट एखादा टॉपिक घेऊन त्यावर्षी चर्चा, अशा, कारण ह्या गप्पा आमच्या 10 दिवस चालतात. आणि त्याला जोडून जे प्रदर्शन असेल त्यालाही खूप म्हणजे ते खूप मोठं पटांगण आहे आणि त्याला म्हणजे भारतीय बैठक होती सुरुवातीला. त्या भारतीय बैठकीत बसून हे लोक सगळे ऐकत असत आणि पुस्तकं त्यानिमित्ताने आम्हाला काही योजना आखता येत असत. ज्यावेळी अनेक लोक येतात त्यावेळी आम्ही काही सवलत योजना वगैरे ठेवतो, त्याचाही फायदा होतो. एखाद्या पुस्तकाचं या लेखकाची मुलाखत आहे, त्या लेखकाचं एखादं पुस्तक प्रकाशित करतो. परवाच पॉप्युलर प्रकाशनचं तुमचा कोणाचं ते पुस्तक, तुमचे लेखक ते हे लिहिणारे आध्यात्मिक आणि पुराणावर लिहिणारे देवदत्त पटनायकांचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं, ते सवलतीत ठेवलं होतं. असा याचा फायदा इतर. आणि मुख्य म्हणजे आम्ही आता मॅजेस्टिक गप्पाच काय, आम्ही फक्त आमच्या प्रकाशनापुरता कधी विचार करत नाही. म्हणजे आमची पुस्तक विक्री केंद्र सुद्धा आम्ही सगळ्यांना चांगला डिस्प्ले देतो, त्याचे हे करतो, प्रसिद्धी करतो. तसंच त्यामुळे आमचाच लेखक वगैरे असं काही नसतं. आता ललित मासिक जे आम्ही 1964 साली सुरू केलं, त्याचं ब्रीदच हे होतं की ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह यांना वाढलेलं मासिक. आता एक मिनिट थांबवतो. ललितवर आपण स्वतंत्र बोलू पुढे.
थोडं. चालेल. पण ह्या मॅजेस्टिक गप्पांविषयीच या वर्षीची जी कोरोनाची प्रदीर्घ शोककथा सुरू आहे, त्या शोककथेतला जो शेवटचा प्रकरण आहे ते मॅजेस्टिक गप्पा यंदा झाल्या नाहीत. यंदा जानेवारी 2021च्या जानेवारीच्या पानावरती मॅजेस्टिकचे दिवस नाहीत. हा कोरोनातल्या शोककथेतलं ताजं प्रकरण आहे, सगळ्या रसिकांच्या मनामध्ये ठुसठुसणार. एवढं मला तुम्हाला हो, हो. सांगायचं. हो, नक्की. सुमतीताई, मला आता तुम्हाला विचारायचं आहे की आता आपल्या बरोबर जे दोन मान्यवर आहेत ते दोघही तसे खूप प्रदीर्घ परंपरा असलेले प्रकाशक आहेत. तुम्ही एक नवा प्रकाशक म्हणून काम सुरू केलं. असं झालं का हो तुम्हाला की नव्या प्रकाशकाकडे म्हणजे नव्या दिग्दर्शकाला नट कोण मिळणार अशी चिंता असते. रंगभूमीवर असं होतं. किंवा नवा लेखक असतो, तो म्हणतो मला निर्माता कोण मिळणार नाटकाला माझ्या, अशी त्याच्या समोरची एक खंत असते. तसं प्रकाशक म्हणून तुम्हाला असा काही प्रश्न आला का की आपण एक नवं नाव घेऊन समोर आलेलो आहोत, तर आपल्याला असे प्रतिष्ठित लेखक, लोकप्रिय लेखक, ज्यांना आता चांगलं स्थान आहे, प्रतिष्ठेचं स्थान आहे वाचकांच्या मनात, असे आपल्याला मिळायला अवघड आहेत का? मग आपण नवे कसे शोधावे? ह्या संबंधीचं नेमकं काय घडलं तुमच्या शब्दालयाच्या प्रारंभापासून, हे जरा थोडं सांगा. खरं सांगायचं तर मला लेखक शोधावे लागले नाहीत. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. नव्या प्रकाशकांना लेखकांसाठी प्रयत्न करावा लागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. फार जास्ती झगडा करावा लागतो. माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मी आधी दिवाळी अंकाच्या निमित्तानं फिरत होते, महाराष्ट्रभर फिरत होते, महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरत होते. आणि सगळ्यात पहिलं दिवाळी अंकाचं काम सुरू करत असतानाच प्रकाशनाची कल्पना माझ्या डोक्यात आली. पहिलं जे पुस्तक केलं मी ते आमच्याच परिसरातले लेखक नामदेवराव देसाई त्यांचं पंचनामा मी 1989 साली प्रकाशित केलं. आणि एक जाहिरातीच्या कामासाठी मी साहित्य संस्कृती मंडळाच्या ऑफिसमध्ये जायची दरवर्षी. तिथे मला मंडळाचे सचिव होते त्यावेळेला, पंढरीनाथ पाटील नावाचे. त्या सद्गृहस्थांनी मला विचारलं की तुम्ही पुस्तकं 1-2 केली प्रकाशित, तर मंडळाची योजना असते वेगवेगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, तुम्ही त्या योजनेतून आमची पुस्तकं का प्रकाशित करत नाही, हे त्यांनी मला विचारलं. मला सुचवलं तुम्ही करा ते म्हणून असं, आणि आम्ही तुम्हाला पुस्तकं देऊ. काय सर ज्या काय फॉर्मॅलिटीज होत्या त्या माझ्याकडून त्यांनी त्या करून घेतल्या आणि मला मंडळाची पुस्तकं प्रकाशित करायला दिली. हे साधारणतः 90ची गोष्ट. त्याच्यानंतर काही कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी रंगनाथ पठारेंशी जो परिचय आधी होताच, पण भेट झाली. त्यावेळेला पुस्तकांच्या प्रकाशनाचा विषय निघाला, त्यांच्याकडून तो विषय आला. त्यांची पहिली कादंबरी 1992ला मी दुःखाची शापत प्रकाशित केली. आणि उठावण्यांनी मॅजेस्टिक प्रकाशननं ताम्रपट अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं प्रोडक्शन केलं. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. पुरस्कार आहे. त्याच्यानंतरची ताम्रपट नंतरची आम्ही एकमेकांपासून 50 किलोमीटर अंतरावर राहतो, त्याच्यामुळे तशी जवळ आहोत आम्ही. तर साधारणतः दुःखाची श्वापद ताम्रपट नंतरच्या सरांच्या सगळ्या कादंबऱ्या, कथासंग्रह एकदून केलेत सरांनी. तुम्हीच केलेलं आहे, बरोबर. सगळी पुस्तकं 7 पाटील पर्यंतची शब्द हरण 7 पाटील, बरोबर. हरण तर यांनी केलं, त्याची दुसरी आवृत्ती. नंतर अनेक मर्यादा आहेत हरण आणि 2 पुस्तकं आम्ही केली. हा, हरण तुम्ही केलं. दुसरी आवृत्ती तुम्ही. हरण, टोकदार सावलीचे वर्तमान वगैरे. टोकदार सावलीचे वर्तमान आहे. पुन्हा शंखातील माणूस तुम्ही आता अलीकडे प्रकाश केलाय. म्हणजे तुम्हाला पाठ नसतील, मला पाठ आहे त्यांची नाव. अशी पुस्तकं आणि आता 7 पाटील पर्यंत, 7 पाटील पठारेंची अतिशय मोठी 700-800 पानांची कादंबरी. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुम्ही सांगत होता की पुस्तकाचं वितरण हा जो भाग आहे, तर तो सगळ्यात महत्वाचा. मी इथं श्रीरामपूरमध्ये राहते, इथे माझ्यापर्यंत पुस्तकं घ्यायला कोण येणार, म्हणून मी लोकांपर्यंत जायचं असा ठरवलं, निर्णय घेतला की माझ्यापर्यंत कोणी येणार नाही. एवढ्या माझं गाव रस्त्यावर पण नाही, आहो जाता जाता उतरू आणि पुढच्या गाडीनं जाऊ असं पण गाव नाही. माझ्या गावात येण्यासाठी माझ्याच गावाला यावं लागतं. त्याच्यामुळे
अशी परिस्थिती नाही, म्हणून मी ठरवलं की आपणच लोकांपर्यंत जाऊ पुस्तकं घेऊन. आणि मी आधीपासून ती तुडतुडी घेऊन जायची सवय होतीच मला. तेव्हा हळूहळू मी 4 चाकी जुनी पाणी असं करून मी प्रवासाला सुरुवात केली. आणि मी महाराष्ट्र तर फिरलेच, आणि गोवा, कर्नाटक अशा 3 राज्यांमध्ये मी भरपूर प्रवास केला. आणि पुस्तकं पोहोचवली. आपण पुस्तकच नसतो पोहोचत त्यावेळेला. आपण माणसांना भेटत असतो, माणसं आपल्याला भेटत असतात, आणि त्याच्यातून जो काही संवाद होतो माणसांमध्ये, ती खूप मोठी गोष्ट प्रकाशकासाठी तर खूप. माणूस ही सगळ्यात मोठी गोष्ट. आमचा एक पक्षी मित्र आहे माझा, तर तो म्हणत असतो की प्रकाशक हा पाखरांचं काम करत असतो. मला फार आवडली ती कन्सेप्ट त्याची. पाखरांचं काम करतो, मी पक्ष्यांचं काम करतो. कसं करतो? तर पक्षी जसा आपल्या प्रवासातून बीज पेरीत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या, वा वा तसं वा प्रकाशक त्याच्या पुस्तकातून विचार म्हणा, ज्ञान म्हणा, वा अनेक वा गोष्टी तो उधळीत वा असतो आणि वा पेरीत. आणि वा वा छान वा आहे वा. ते कन्सेप्टच सुंदर खूप आहे. सुंदर. आणि खरोखर प्रकाशक एकदम छान. हे सुद्धा करताना प्रकाशकाच्या डोक्यात हे काय नसतं. पुस्तक छापताना खरं. किती पुस्तकं विकतील, काय होईल, त्याला फक्त ते काम करायचे आणि अतिशय उत्तम करायचं. ते पुस्तक देखणं वा. व्हावं, चांगलं व्हावं. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या पुस्तकामधलं हे पुस्तक उत्तम असावं, हे प्रत्येक पुस्तक करत असताना तो विचार करत असतो. आणि वा मग वा. आपलं योगदान किती असणार आहे, काय असणार आहे, हा विचार खूप नंतर येतो. अशोकराव पण आता विचार करत असतील, अरे आपण पुष्कळ काम केलं, हे आता त्यांच्या डोक्यात नक्की येत असेल. पण ते काम करताना मात्र या काही गोष्टी येत नाही. तर या पद्धतीने लोकांपर्यंत जाणं, लोकांपर्यंत पोहोचणं. ते शब्दालयाची खरंच. समजा 800-850 पुस्तकं आहेत, त्यातले 10% कवी आहेत, कवी आणि कवयित्री. त्या 10% मध्ये पण परत 10% कवयित्री आहेत. हं. आणि झालंय काय की मला स्वतःला असं वाटतं की हा कवी जो असतो ना, तो खरा ह्या प्रकाशन व्यवसाय असेल, वाचन संस्कृती असेल, साहित्य व्यवहार असेल, त्याचा कणाच कवी असतो. कारण तो क्या बात आहे. गावोगावी असतो, जागोजागी असतो, आणि तो तो निमंत्रण देतो तुम्हाला. म्हणजे कसं की कवीला निमंत्रण येतात, लेखकाला व्याख्यानाची निमंत्रण येतात, कवीला कविता वाचनाची येतात. आम्हाला प्रकाशकांना आमच्या गावामध्ये पुस्तक प्रदर्शन ठेवा, आमच्या गावामध्ये अमुक करा, अशा पद्धतीचे निमंत्रण आम्हाला येत असतात. आणि सुंदर गोष्ट असते, वा. माणसाचा एक छान समूह उभा राहतो, माणसं तुमच्या बरोबर येतात, तुम्ही माणसांबरोबर जातात. आणि माझ्या वाट्याला खूप ह्या फिरण्यातून, ह्या अशा पद्धतीच्या प्रवासातून मला खूप माणसं वाट्याला आली, आणि फार चांगली माणसं माझ्या वाट्याला आली. खूप छान, खूप छान. सुमतीताई, तुमचं बोलणं आम्हाला कवितेसारखंच वाटलं एखाद्या. किती खरंय. तुम्ही काव्यात्मक सांगितलं. प्रकाशक हा पाखरांसारखं काम करत असतो, कवी हा या सगळ्याचा कणा आहे, अशी निमंत्रणं गावागावात मिळतात. आम्हाला माणूस महत्वाचा असतो, माणसाचा आणि संवाद मोठा त्याच्यामुळे असतो. मला खरोखर मी कुठल्या गावात गेले ना प्रमोदजी, मला कुठे राहायचं आणि कुठल्या हॉटेलला बुकिंग करायचा हा प्रश्न कधीच आलेला नाही आतापर्यंत. वा 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 माझी वा. सगळी उत्तम व्यवस्था तिथे होत असते. आणि अशा उत्तम याच्यात उत्तम. मला खूप चांगले लेखक मिळाले. मसू पाटलांची मला 4 पुस्तकं मी प्रकाशित केली. सुरुवातीची सगळी पुस्तकं मसू पाटलांची शब्दालयानं प्रकाशित केली. दिलीप चित्रेंची पुस्तकं शब्दालयानं प्रकाशित केली आहेत. होय होय होय. सुभाष गौतम नावांचा जे फार चांगले गृहस्थ खरं तर, त्यांची पुस्तकं, ज्याला नेमाडे सरांची प्रस्तावना आहे, ते संत चोखामेळा, चरित्र आणि अभंग. सुदैवाने मला राजन गवस कळप असेल, राजन खानची पुस्तकं, गवसांची पुस्तक. कविता असतील आपल्या प्रवीण बांदेकर असेल, अजय कांडर असेल, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आमचा नवीन कवी ऐश्वर्य पाटेकर असेल, फार चांगली पुस्तकं मला मिळाली प्रकाशनासाठी. आणि खूप आनंदात असं मला वा 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 वा. सुमतीताई, तुम्ही छान आनंद यात्रा चांगल्या शब्दात छान भावनेने मांडली. परंतु त्याचबरोबर तुम्ही एका प्रक्रियेचा फक्त सुरुवात केली. ती पुस्तक म्हणजे काय काय करत असतो आणि कसा गुंतलेला असतो प्रकाशक. मला हर्ष, तुम्ही असं सांगा की आणि सगळ्याच वाचकांनी त्याचं कुतूहल असतं की हे पुस्तक बनतं कसं. म्हणजे तुमच्याकडे येणारे शब्द असतात, त्या शब्दाला एक किती विलोभनीय रूप तुम्ही देता पुस्तकाचं. तर किती गोष्टींचा तुम्ही विचार करता, काय नेमक्या प्रक्रिया असतात, हे कोण करतं. म्हणजे प्रकाशक स्वतःच करतो का अशी काही तज्ज्ञ मंडळी त्यांनी संपादकासारखी नेमणूक केलेली असते. या संबंधी जरा संक्षेपात तो जरा आम्हाला सगळा प्रवास, की लेखकाचे शब्द
ते वाचकाच्या हातात आलेलं पुस्तक. एवढं जरा सांग. हो, आता लेखकाची एकतर संबंध असतो म्हणून ते पुस्तक आपल्याकडे येतं किंवा आपलं नाव असतं, त्यांना ओळख असते. ते पुस्तक एकदा आलं की मला वाटतं एक जे खूप महत्वाचं आहे पुस्तक प्रकाशनामध्ये म्हणजे संपादन. की संपादन जर चांगलं झालं तर ते पुस्तक लोकांपर्यंत जेव्हा पोचतं तेव्हा लेखकाच्या मनात जे असतं ते बरोबर रीतीने ते पोचू शकतं. आणि आपण बघितलं आहे की म्हणजे बरेच असे महत्वाचे संपादक झाले आहेत ज्यांनी प्रकाशन व्यवसायाला खूप एक दिशा दिली आहे. की श्री पु. खरंच. भागवत असतील किंवा बाल कुलकर्णी असतील, असे वेगवेगळे होऊन राम गेले पटवर्धन असतील. ज्यांच्यामुळे एक प्रकाशन संस्था किंवा प्रकाशन मध्ये संपादन ह्याचं महत्व एस्टॅब्लिश झालं. दुसरं येतं म्हणजे अक्षर जुळणी, डिझाईन, मुखपृष्ठ. की मुखपृष्ठ हे खूप महत्वाचं असतं की जिथे लेखकाच्या मनातलं जे शब्दात न येतं ते आपण चित्राच्या द्वारे एक बघितलं की आपल्याला ते पुस्तक घ्यावंसं वाटतं, पण त्याच्यातनं लेखकाला जे म्हणायचं ते पण यायला हवं. ह्याचं तो जे आशय सुद्धा त्या चित्रातनं व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर. ती पण एक वेगळीच भाषा आहे. आणि तिथे मला वाटतं पॉप्युलर प्रकाशन आणि बऱ्याच इतर प्रकाशकांना हे सुद्धा, पण आम्ही गोडसे, गोरे, वसंत सरवटे, सुभाष अवचट ह्यासारख्या लोकांनी जे डिझाईन आणि कव्हरला जे महत्व दिलं आणि एक वेगळं रूप दिलं, हे पण एक मला वाटतं पुस्तक प्रकाशनातलं एक महत्वाचं भाग असतो. मग बाकी जसं सुमतीताई म्हणायला की प्रत्येक प्रकाशकाला हे बघायला लागतं की डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, पाठवायचं कसं, ते ट्रेनने पाठवायचं का त्या जसं म्हणाला की स्वतः घेऊन जायचं का पोस्टाने पाठवायचं, हे सगळं जे एक लॉजिस्टिक्स असतं ते पण प्रकाशकालाच बघावं लागतं. ते कुठेतरी ठेवावं लागतं, कारण आपण एका वेळेला काय 2 पुस्तकं प्रकाशित नाही, म्हणजे 500 पुस्तकं करतो किंवा 1000 पुस्तकं करतो, मग ती ठेवायची कुठे आणि तिथून ती पाठवायची कसं, हे जे प्रत्येक कुठचाही व्यवसाय बघितला तर त्याच्यात एक काय म्हणतात डेली रुटीन असतंच आणि ते पण बघावं लागतं. एक तो व्यावसायिक कमर्शियल ऍक्टिव्हिटी, व्यावसायिक भाग एक असतो. बरोबर. आणि मला वाटतं पुस्तक प्रकाशनातला एक जो खूप महत्वाचा भाग असतो म्हणजे की हे पुस्तक प्रकाशित झालं आहे ह्याची माहिती लोकांकडे कशी पोहोचवता येईल. आता पुस्तकाचं एक आकर्षण असतं म्हणून आपल्याला मीडिया पण सपोर्ट करतं किंवा लेखक कुठेतरी वर्तमानपत्रात लिहितात, रिव्ह्यूज येतात, असं वेगवेगळं. पण प्रकाशकाची मला वाटतं ती एक खूप महत्वाची जबाबदारी असते की वाचकांपर्यंत की हे पुस्तक बाबा आलं आहे. आणि हे जे प्रस्थापित लेखक असतात त्यांच्याबद्दल करणं सोपं असतं, पण जेव्हा आपण एक नवीन लेखक घेतो ते कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल, कारण एक प्रकाशन हा एक व्यवसाय आहे आणि त्याच्यात एक गणित असतं. सो म्हणून आपण काही महाराष्ट्र टाइम्स वरती एक फुल पेज ऍड घेऊ शकत नाही. तर ते न करता लोकांपर्यंत एक महत्वाचा नवीन कवी आलाय किंवा ते कसं पोहोचवता येईल, हे पण मला वाटतं लेखकाचं प्रकाशकाचं एक मोठं कर्तव्य असतं. सो ह्यासाठी आपली टीम असते. आता प्रकाशन संस्था किती मोठी आहे त्यावरती टीम, आपण एकटेच असतो का 10 लोक असतात का 5 लोक असतात हे त्यावर अवलंबून असतं. पण हे सगळंच प्रकाशकाची जबाबदारी असते. पुस्तक निर्मितीमध्ये हे सगळे टप्पे तुम्ही सांगितलेत आणि शेवटचा टप्पा पुस्तकाची माहिती सगळ्यांपर्यंत जाणं. आणि मला असं वाटतं अशोकराव, इथे तुम्ही चालवत असलेल्या मासिकाची अत्यंत महत्वाची अशी कामगिरी आहे. त्यामुळे ललित हे मासिक काय त्याची पार्श्वभूमी, ते का सुरू करावं असं वाटलं बरं? ते सुरू करावं असं वाटलं मग ते मॅजेस्टिक प्रकाशन गृहाचं गृहमासिक असं, गृहपत्रिका अशा स्वरूपाचं न चालवता ते सगळ्या प्रकाशन विश्वाचं जणू काही तोंडओळख करून देणारं आहे. ती प्रकाशन विश्वाचीच, ती मराठी प्रकाशन विश्वाची पत्रिका असावी असा जो आज त्याचा एक सन्मान आहे, तर तो त्यापर्यंत आलो. पण त्यामुळे ललितची थोडी पार्श्वभूमी सांगा आणि आज ललितचं रूप, त्याच्यात नवे जोडले जाणारे प्रकाशक मित्र या संबंधी थोडं सांगा.
ललितची जी स्थापना झाली किंवा ललित जे सुरू झालं त्याची एक मजेशीर प्रसंग आहे तो. म्हणजे बाबांचे जे मित्र होते म्हणजे जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, उमाकांत ठोंबरे, चंद्रकांत काकोडकर, वसंत सरवटे, शन्नान नवरे, विद्याधर पुंडलिक वगैरे हे ह्या मित्रमंडळींची अशी सहली जात असत. त्या एका सहलीत असा विषय निघाला की जसं फिल्मफेअर आहे किंवा स्टारडस्ट आहे जे सिने विषयक गोष्टी सांगतं, नवीन येणाऱ्या सिनेमाची माहिती देतं किंवा चालू असलेल्या सिनेमाविषयी सांगतं किंवा त्या ऍक्टर विषयी सांगतं, त्या नटांविषयी सांगतं, काही गॉसिपिंग सारखे पण प्रकार असतात त्यात. तर असंच मासिक समजा आपण साहित्यिक विषयक असं मासिक सुरू केलं की ज्यात नवीन आलेल्या साहित्याविषयी माहिती असेल, नवीन लेखक कोण लिहित आहेत त्याविषयी माहिती असेल, नवीन आलेल्या पुस्तकाची माहिती असेल, काही गमतीदार घटना असतील साहित्य विश्वात घडत असलेल्या त्या असतील, असं मासिक सुरू करायला काय हरकत आहे. आणि हे जे झालं त्यावेळी सगळ्या प्रकाशकांची मिटिंग होती आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्या प्रकाशकांच्या सहकार्यामुळेच ललित आता अजूनपर्यंत टिकून आहे. कारण काय आता मगाशी हर्षने जसं सांगितलं की पुस्तक आल्यानंतर त्याची माहिती होणे हे जे गरजेचं असतं. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पूर्णपान काय छोटीशी जाहिरात देणे पण महाराष्ट्र पूर्णपान तर जाऊन देत, एक 20 सेंटीमीटरची जाहिरात द्यायला पण इतका खर्च आहे की निदान कुठेतरी असा वाचक पाहिजे की जो वाचक आहे अगदी मर्यादित असेल तो पण जो वाचक आहे. आता ललितच्या बाबतीत ललित हे ग्रंथ प्रसाराला वाहिलेलं मासिक आहेच आहे आणि ते वाचकांपर्यंत म्हणजे चोखंद जो पुस्तकाशी संबंधित आहे त्याच्यापर्यंतच जातं. ते जो पुस्तकाविषयी उत्सुक आहे, नवीन पुस्तकं कोणती आली त्याची माहिती त्याला हवी आहे, नवीन लेखक कोण आहेत ते माहिती आहे. आणि हे जे आहे म्हणजे ते म्हणजे आमच्या याचं ब्रीदच असं आहे ललितचं की ग्रंथप्रेमी मंडळ, हे जे ग्रंथप्रेमी मंडळ होतं त्यांच्या सहकार्याने चालवलेलं ग्रंथ प्रसार, ग्रंथ लेखन आणि ग्रंथ संग्रह यांना वाहिलेलं मासिक आहे. आणि त्या सगळ्या प्रकाशकांचा सहभाग आहे. सगळ्यांच्या नवीन पुस्तकाची आम्ही माहिती देत असतो. आमच्याकडे अनेक नवीन आता भाषा समृद्धीच्या दृष्टीने मी सांगेन की ललित मधनं अशी अनेक सदरं होती आलेली आहेत की त्याचा उपयोग तुमच्या म्हणजे साहित्य विषयक तुमच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणजे आमच्याकडे कितीतरी पुस्तकं झाली त्या सदरांची. हो झाली ना. आता एक उदाहरण म्हणजे आता निवडक ठणठणपाळ तर त्यातलं प्रसिद्ध सदर होतं. आता ठणठणपाळ तुम्ही वाचला एकत्र तर तुम्हाला एक साहित्यिक इतिहासच मिळतो. त्या काळात लिहिणारे लेखक त्याच्या गमती जमती फक्त अर्थात ते विनोदी पद्धतीने त्याने लिहिलेलं होतं. त्यातल्या गमती जमती हे सगळं जे आहे कारण एक सदर असं म्हणजे पहिल्या अंकापासून ललितच्या हे विनोदी सदर आहे आणि तो त्याचा हे होतं म्हणजे वाचकांना ते त्याचं खूप मोठं आकर्षण होतं. आणि ते असं विनोदाच्या डोळ्यानं साहित्य जगताकडे बघता येतं. त्याची ओळख, त्यांची चर्चा, मग त्यावेळी होणारे वाद, मग त्यातून एखाद्याची गंमत जम्मत हे जे सगळं दळवीने 20 वर्ष लिहिलं आणि त्याचा ललितला खूप फायदा पण झाला. त्यात हे एका प्रकारचं सदर आहे. आम्ही आता आमच्याकडे सदर याच्यात की आम्ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची छापली. नंतर आता आमच्याकडे सरस्वती सन्मान ज्यांना मिळाला, नंतर नोबेल पुरस्कार विजेत्यांची भाषणं आम्ही छापली. त्या निमित्ताने एक जागतिक लेवलला सुद्धा काय वाङ्मयाचं लेखन होत आहे आणि ते लेखक काय म्हणतात कारण का कुठचंही पुस्तक किंवा हे समजण्यासाठी लेखक कशा प्रकारे लिहितो. मी एक निर्मिती प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो आमच्याकडे बीज अंकुर म्हणजे अनेक सदर अशी आहेत की आता शब्दानुबंध म्हणून शंकर सकारामांचा सदर होतात. ग्राम संस्कृती, लोकसंस्कृती, लोकसाहित्य ह्या जे शब्द येतात त्यांचे अर्थ ते कित्येक शब्द आपल्याला माहित नव्हते आणि ते सदर आमचं खूप पॉप्युलर झालं. ह्या प्रकारची माहिती देत आता मराठीत समजा एखाद्याला खरेदी करायची आहे ग्रंथ, आम्ही त्याला असं पण म्हणतो की हा ग्रंथ खरेदीचा मार्गदर्शक आहे. कारण बाजारात आलेलं आमचं एक सदर असतं की बाजारात गेल्या महिन्यात बाजारात आलेली पुस्तकं ही यादी कुठे मिळणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर आमचं दृष्टिक्षेप किंवा आता आम्ही लक्षवेधी नावाचं आमचं सदर आहे, ललित लक्षवेधी, की आम्ही 4 पुस्तकं दर महिन्याला चांगली पुस्तकं निवडतो, त्याची मुखपृष्ठावर जाहिरात करतो ललितच्या आणि आतमध्ये पण त्याच्याविषयी मजकूर. तेवढंच नव्हे तर आम्ही त्याची लोकसत्तेत जाहिरात करतो.
लोकसत्तेत जाहिरात कोण ही या महिन्यातली लक्षवेधी पुस्तक आहेत. लक्षवेधी त्यामुळे पुस्तक आहे. अधिक बरोबर. ह्यामुळे ही अधिक लोकांना समजतात. ललितचं तसं बरोबर. खूप मोठं काम आहे म्हणजे, आणि ललितला खूप अजूनही मला असं वाटतं की ललित हा त्याचा, कारण मला एक असं वाटतं ललितच्या बाबतीत की समजा ग्रंथ व्यवहार, साहित्य व्यवहार वाढला तर पाहिजेच, तर त्यासाठी ललितचा पण विस्तार झाला पाहिजे. ललित जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसा जाईल, आणि त्यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू असतात. मला त्यासाठी काही जण खूप सहकार्य केलं. आताच माझा जो सांगतो मी, मराठीचे जे प्राध्यापक आहेत, मी याला फोन केला होता मराठी की मला मी ज्यावेळी असा विचार करतो की ललित कोण वाचू शकेल, तर मराठीचे प्राध्यापक, नंतर मराठी घेऊन MA BA करणारे विद्यार्थी यांच्यापर्यंत ललित गेला पाहिजे. त्यांना माहिती पाहिजे मराठी साहित्य विश्वात काय चाललंय. तर त्यासाठी खूप मला चांगलं. ती हे म्हणून तर ते आता सुरू आहे काम. त्यापर्यंत त्यामुळे ते वर्गणीदार वाढतायत आता माझे, म्हणजे वर्गणीदार खूप कमी चांगलं, होत खूप नाहीत, चांगलं. वर्गणीदार नवीन वर्गणीदार होत आहेत ललितचे. खरंच खरंच आहे, खूप चांगलं सांगितलं. आणि त्यातून तुम्ही आता सद्यस्थितीकडे, नव्या आव्हानांकडे, इकडेही तुम्ही निर्देश केलात. आता वेळ अगदी आपल्याकडे कमी आहे. मला असं वाटतं एक दोन वाक्यातच तुम्हाला जाणवणारी मराठी प्रकाशन विश्वासमोरची आव्हानं जरा एक दोन वाक्यात तुमच्या तिघांकडनंही मला ऐकायचे आहेत. सुमतीताई, तुम्ही सुरू करा. पण वेळ कमी आहे आपल्या हातात, त्यामुळे मग अशी नवीन माध्यमांचा मुद्दा निघाला होता, ई बुक्स विशेषतः. जेव्हा ई बुक्स विषयी चर्चा सुरू झाली त्याला बहुतेक प्रकाशकांनी हाय खाल्ली होती की अरे आता कसं होणार लिखित पुस्तकांचं, छापील पुस्तकांचं काय होणार. पण आता या काळाने आपल्याला दाखवून दिलं की हातात पुस्तकं घेऊन वाचणं ही लोकांची आवड आहे. आणि या काळाने आणखी एक असं दिलं की खूप जास्ती प्रमाणात वाचक दिला, म्हणजे पुस्तकांचा विक्री व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. ऑनलाईन पुस्तक विक्री खूप मोठ्या प्रमाणावर झाली. म्हणजे ही नवीन माध्यमं जी आहेत ती एका अर्थानं ही छापील हितकर पुस्तकांची ठरली. हा, त्याला मदत करणारी पूरक अशी प्रक्रिया आहे, हे एक हितकर सांगेल. ठरली. आणखी एक मला सांगायचे असे, साहित्य संमेलन आपण जी होतात तर प्रकाशक वितरक गाळे भाड्याने घेतात, तिथे पुस्तकाची प्रदर्शनाला होतात. तिथे असा कधी विचार केलाय का बा की सगळ्या प्रकाशकांनी नुसतं यावं आणि एकत्रित एखाद्या गाळ्यामध्ये गप्पा माराव्यात? लेखक जे संमेलनात सहभागी नाहीयेत, कुठल्या चर्चासत्रात नाही, परिसंवादात नाहीयेत, त्यांना सन्मानाने निमंत्रण द्यावं आणि 2 गाळे त्यांच्यासाठी उपलब्ध करून तुम्ही या, आमचे वाचक येतील, त्यांच्याशी त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला. हा पण विचार प्रकाशकांच्या बाबतीत, म्हणजे दुर्दैवानं असं आहे की आम्ही प्रकाशक लोकच एकमेकांशी संवादी फार नाही आहोत. माफ करा, तुम्ही दोघेही बोला, पण जो संवाद नाही, पाहिजे चांगलं आहे म्हणजे सुमतीताई. आमच्यामध्ये. पण तुम्ही असं प्रकाशक कट्टा संमेलनात त्याची कल्पना खूप चांगली मांडली. आपण नाशिकमध्ये तो होईल अशी आशा करूया. अरे वा, आणि फार असा संवाद, चांगलं होईल. हा, अशा ती लेखक संवादाची उणीव आपण भरून काढूया. बरं झालं आणि तुम्ही लक्षात आणून दिलं. मोकळेपणानं रसिक वाचक फार मनापासून येतो या संमेलनात, सर्वसामान्य वाचक असतो, त्याला या सगळ्या लोकांशी मोकळेपणानं बोलू द्यावं, असं एक करावं, असं एक मला वाटतं. अगदी जरूर, अगदी जरूर. हर्षजी, तुम्ही काय सांगाल? एक दोन वाक्यात, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. हो, मी एक दोन वाक्यातच बोलतो. एक म्हणजे मगाशी अशोकराव जे बोलले की त्यांनी नोबेल प्राइज इत्यादी केलं, आणि आज आपला भाषेचा विषय असल्यामुळे मला एक वाटलं बोलावं, म्हणजे की आपण बाकीच्या भारतीय भाषेतनं जर मराठी भाषेत पुस्तकं आणली तर मराठी भाषा पण समृद्ध होऊ शकेल, आणि ती एक ऑपॉर्च्युनिटी पण आहे, आणि आपल्या देशासाठी सुद्धा चांगलं होऊ शकेल. आणि थोडक्यात म्हणजे जसं सुमतीताई आता म्हणाल्या की ऑनलाईनचा सेल वाढला, ह्यातनं दिसून येतं की ही पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे प्रकाशकांना. आणि आपल्याकडे जो एक कॉन्टेंट आहे तोच आपण कसं ऑनलाईनच्या द्वारे, ई बुक्स म्हणत नाही मी, पण ऑनलाईनच्या द्वारे जी नवीन पिढी आहे त्यांच्याकडे कसं पोहोचवू शकू. आणि आज जसं आपण गप्पा मारतो, किती लोक आली भेटायला माहिती नाही आपल्याला, पण ते नंतर कळेल. पण तेच जर आपण ऑफलाईन असेल तर कदाचित एवढी लोक येत नाहीत. पण ह्याच्यामुळे लोकांकडे प्रकाशन हा व्यवसाय फक्त नसून लेखक आणि वाचक ह्यातला एक महत्वाचा लिंक आहे, हे जे आपण आज बोलू शकलो ह्याबद्दल आपले धन्यवाद आणि सगळ्यांचे धन्यवाद. अरे वा वा. अशोकराव, तुम्ही एक दोन वाक्यात काय आव्हानांसंबंधी काही सांगाल का?
काय आव्हानं दिसत आहेत तुम्हाला प्रकाशन व्यवसायासमोर? एक असं होतं, जसं पुस्तकाची माहिती, पुस्तक प्रकाशित केल्यानंतर त्याची माहिती जेवढ्या प्रमाणात दिसली पाहिजे. आम्ही बऱ्याच वेळा परीक्षणावर वगैरे पण पुस्तक परीक्षणावर अवलंबून असतो, पण वर्तमानपत्र पण सगळ्या पुस्तकाची परीक्षणं देऊ शकत नाही. ती माहिती आता अर्थात आता या मीडियाचा म्हणजे पर्टिक्युलरली फेसबुकचा आता लोक चांगला त्याचा उपयोग करून घ्यायला लागलेले आहेत. फेसबुकवरती माहिती टाकणे, पुस्तकाचा परिचय करून, प्रत्येकाचा आता फेसबुक पेज आहे त्याच्यावर. त्याचबरोबर मला असं वाटतं हा एक प्रकार आहे. आता ऑनलाईन पण लोक पुस्तकं मागवू लागलेली आहेत. तरीही जिल्हा पातळीवर पुस्तकांची दुकानं वाढली पाहिजेत आणि ती एकट्याने कोणी ते करता येणार नाही. ती 4-5 प्रकाशक मिळून एखादं दुकान समजा एखाद्या दुकान सुरू करता येऊ शकतं. कारण आता एका प्रकाशकाचं किंवा एका बुकसेलरचं आता काम ते राहिलेलं नाहीये, कारण त्याची जी इन्व्हेस्टमेंट असते, लोकांना पुस्तकं पाहता येत नाहीत. कारण माझी 2 मोठी दुकानं आहेत, एक ठाण्याला रामारुती रोडला आणि शिवाजी मंदिरचं. त्यावेळी मला असं लक्षात येतं की ज्यावेळी माणूस ग्रंथदालनात शिरतो तो असा कधी रिकाम्या हाताने बाहेर जात नाही. त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं दिसतात, पण ती दिसली पाहिजेत. त्याला अनेक पुस्तकं माहिती नसतात. इतक्या जो माझा विषय आहे त्या विषयावर मराठीत पुस्तकं आहेत ती माहिती नसतात. माझा एक मित्र आमच्या मॅजेस्टिकच्या गप्पांच्या वेळी आला होता. तो म्हणाला मराठीत इतकी पुस्तकं प्रकाशित होतात, इतकी पुस्तकं आहेत. कारण मी त्याला म्हणालो तू कधी टेक्स्ट पुस्तक घेण्याशिवाय दुकानातच गेलेला नाहीस, तू फक्त शालेय पुस्तकं घेतोस, त्यामुळे ते माहिती होत नाही ना तुम्हाला. आणि खरोखर आज मराठी मी म्हणतो पूर्वीपेक्षा अनुवादित पुस्तकं, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं, विविध विषयावरची पुस्तकं सगळ्या प्रकारचं मोठ्या संख्येने येत आहेत. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की पुस्तक विक्री कमी होते वगैरे, पण प्रकाशन व्यवसाय तुम्ही यादी काढून बघितली दर बाजारात येण्यापेक्षा ही संख्या कमी झालेली नाही. अर्थात त्याचे एडिशन थोडे कमी झाले, पण खूप प्रकारची पुस्तकं येत आहेत. अशोकराव, खूप चांगलं. तुम्ही एका अर्थानं चांगली उमेद वाढवणाऱ्या वाक्यावरती तुमच्या ह्या सगळ्या बोलण्याचा शेवट केला की संख्या कमी झालेली नाहीये, अनुवादानं उलट भाषेचा विस्तार झालाय, नव्या भाषांची क्षितिज आपल्याला दिसू लागली, तिथला अनुभव विश्व मराठी भाषेत येत आहे. आणि हर्ष भटकळ जसं म्हणाले तशी भाषा समृद्धी ही प्रकाशन विश्वाच्या माध्यमातून हे आपण सगळेजण अनुभवतोय. बाकी बाब म्हणायचंय की मी शारदेचा भूत्या असं ते म्हणायचंय. आणि शंकर वैद्यांनी जे वर्णन केलंय ते मला असं वाटतं ते तुमच्या सगळ्यांचंच वर्णन आहे की पालखीचे भोई आम्ही, पालखीचे भोई, पालखी तर कोण, आम्हा पुसायचे नाही. त्यामुळे तुमच्या पालखीत कोण कोण किती जणांची तुम्ही पालखी काढतायत, पण ती सगळी जाते शारदा मंदिरापर्यंत. त्यामुळे अशा शारदेचा भूत्या म्हणणाऱ्या लेखकांना तुम्ही वाचकांपर्यंत अत्यंत सन्मानानं, दिमाखानं, अधिक सुंदर, अधिक आशयपूर्ण, अर्थपूर्ण करत तुम्ही घेऊन जात असता. तुमचे मनपूर्वक आभार. या निमित्तानं तुमचे म्हणजे तुम्हाला मी प्रतिनिधीच मानतो या सगळ्या प्रकाशन जगताचे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाशन विश्वाचे तुम्ही 3 प्रतिनिधी. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार या मराठीच्या जागरात आम्हाला करायला मिळाले. आपले मनपूर्वक आभार. मंडळी, आता आपण ह्या 3 मान्यवरांच्या गप्पा ऐकल्याच, परंतु ह्याचबरोबर जशा आपण ह्या नेटांगणावरच्या गप्पा ऐकतोय तशा प्रत्यक्ष पटांगणावरच्याही गप्पा या कालावधीत सुरू आहेत. आणि आज रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6:30 वाजता आज आपण ऐकणार आहोत पत्रकारितेची भाषा या विषयावरच्या गप्पा. आणि याच्यामध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत प्रतिमा जोशी, नरेंद्र बाबळे आणि विनायक पाथरुडकर. हे 3 संपादक हे आपल्याला आज पत्रकारितेची भाषा ह्या विषयावरती आपल्या गप्पांनी आपलं मन रिझवणार आहेत. उद्या अशाच प्रकारच्या या नेटांगणावर म्हणजे डिजिटल सोहळ्यात आपण सगळेजण भेटणार आहोत आजच्याच वेळेवरती. उद्याचा विषय आहे ऐतिहासिक साहित्य आणि सहभागी मान्यवर आहेत पानपतकार विश्वास पाटील आणि खासदार अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे. सूत्रसंचालन उद्या करणार आहेत प्राध्यापक नितीन आरेकर. वेळ हीच संध्याकाळी 4 वाजता. माहिती आणि जनसंपर्क संचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पृष्ठावरून आणि युट्यूब वाहिनीवरून आपली ही भेट उद्या सुद्धा होईल. आणि हा मराठीचा जागर आपण सगळेजण पुढे नेणार आहोत. आपल्या सगळ्या 3 मान्यवरांचे पुन्हा एकदा
मनपूर्वक आभार मानतो. नवनव्या पुस्तकांच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेजण वाचक आहोत अशी ग्वाही वाचकांच्या वतीनं मी तुम्हाला देतो. त्यामुळे आमच्यासाठी नव्या नव्या पुस्तकांच्या अशा पालख्या आपण सज्ज करा, आमच्यापर्यंत घेऊन या. आम्ही त्यांची आतुरतेनं वाट पाहतो. नमस्कार. नमस्कार.